हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण आता पाहतो कृष्णाला आज उष्टी हळद लागणार असते, ते सुद्धा जयकांची. आणि आता त्यासाठी कृष्णा तयार झालेली असते आणि तिला तिच्या आईचे आणि बंट्याचे शब्द आठवत असतात. तिला आठवत असतात तिची आई म्हणाली होती की तुझं लग्न झालं नाही तर माझ्या पूजीचं लग्न होणार नाही. तर आता बंट्या कृष्णीला म्हणत असतो, कृष्णे अगं बघ की समधी लोक यावी लागली, समधी लोक बसले आहेत तिथं आणि भक्तीताई आतमध्ये यायला लागली आहे बघ. त्याबरोबर कृष्णाजवळ तो बोलत असतो खरा, पण कृष्णाचं लक्ष मात्र अजिबातच त्याच्याकडे नसतं. इतक्यात भक्ती तिकडे येते आणि सांगत असते की सगळी लोकं आली आहेत कृष्णा म्हणत असते, भावा अगं पूजी नाही आहे पण आपली, तिला फोन कर की, बघ की, अगं सांग की तिला भियायला. त्यावर लगेचच आता भक्ती म्हणते, अगं ती नाही येणार, तुला माहिती आहे ना. त्यावर लगेचच आता कृष्णा म्हणत असते, अगं भावा तिला सांग की आता म्हणावी हळदीला नाही पण कमीत कमी माझ्या लग्नाला तरी ये. आता एकदा का मी लगीन होऊन या घरातनं गेलो का मग पुन्हा कशाला यायचं आहे या घरामध्ये मला. मग तिला सांग तू गावाला येत जा, मग तेव्हा तिला माझं तोंड बघायला नाही लागणार. त्याबरोबर भक्ती म्हणत असते, अगं कृष्णे का उगाच तुला हट्ट करायचा आहे, ती नाही ऐकणार, तुला माहीत आहे नवं तिची सवय. त्यावर कृष्णा म्हणत असते, भावा अगं कर की कर, एक फोन कर की गं माझ्यासाठी, म्या म्हणालो आहे म्हणून एक फोन. त्यावर भक्ती आता म्हणते ठीक आहे, आणि मग आता ती लगेचच कॉल करते. त्याबरोबर आता इथे पूजा विचार करते, आता ही भक्तीताई कशाला कॉल करते यार. मग ती फोन उचलते आणि म्हणते, हां हॅलो ताई बोल ना. त्यावर भक्ती म्हणत असते, पूजे अगं तुला माहीत आहे ना आज आपल्या कृष्णीची हळद आहे आणि उद्याच्याला तिचं लगीन बी आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडनं समोरून पूजा म्हणते, हो मग हे बघ ताई, मी ऑलरेडी आईलासुद्धा स्ट्रिक्टली सांगितलं आहे की त्या अपशकुनी मुलीजवळ माझा कोणताही संबंध नाही आहे. तिची हळद असू दे, लग्न असू देत, नाहीतर तिचं आणखीन काही होऊ दे, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. ती कोणाच्या घरची राणी बनली ना तरी मला फरक पडत नाही, समजलं. त्याबरोबर आता ती फोन कट करते. भक्तीताई ही म्हणत असते, बघ मी म्हणलं होतं नव्हं तुला, ती नाही ऐकायची, पण नाही तुला तिच्यासाठी रडायचंच होतं इथं. त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणत असते, अगं असू देत ग ताई, भन आहे ती बी आपली. त्यावर लगेचच बंट्या म्हणत असतो, कृष्णे तुला एवढी तिची काळजी वाटते नव्हं, पर तिला तुझ्यासाठी काय बी फरक पडत नाही, समजलं नव्हं तुला. उलट म्या सांगू काय मला काय वाटतं, त्या दिवशी त्या बटूक बाबाचा चेहरा उघडा पाडण्यासाठी तू आणि दुष्यंत सरकार नवरा बायको बनला होतासा नवं, तवाच तुमचं लगीन लावून टाकावं. तुम्ही दोघं बी तवा लय भारी दिसत होतात बघ, एकदम तुम्ही जाम भारी वाटत होता नवरा बायको म्हणून. त्यावर कृष्णा म्हणत असते, भावा आकाशातले तारे किती बी सुंदर दिसत असले नवं तरी बी त्याला आपण आपलं नाही करून घेऊ शकत, फक्त त्याच्याकडं बघावं लागतं. त्याबरोबर आता लगेचच भक्ती ही कृष्णाला म्हणायला लागते, पण कृष्णे जर एखादा तारा स्वतःहून निखळून येऊन आपल्या पायांजवळ पडला तर दुसरीकडे आता दुष्यंत हा एका ठिकाणी शांत बसलेला असतो आणि त्याला त्याचा भूतकाळ आठवायला लागतो. त्याला आठवतं की त्याने कसं एकदा पूजाला प्रपोज केलं होतं. सो मिस पूजा केळकर, आय लव्ह यू, विल यू मॅरी मी. त्यावरती हो म्हणाली होती. त्यानंतर मग त्या दोघांनी एकत्र घालवलेला प्रत्येक सुंदर क्षण दुष्यंतच्या समोरून जातो. त्याचबरोबर त्याने आईला सांगितलं होतं की आई माझं खूप प्रेम आहे गं गौतमीवर, तिच्याशिवाय मी माझं फ्युचर बघूच शकत नाही. खरंच त्यावेळेस आईने त्याला सांगितलं होतं की ठीक आहे, हे बघ तू जी मुलगी पसंत केली असशील ती लाखात एक असणार हे मला माहीतच आहे, त्यामुळे तू आता काळजी करू नकोस, तू लवकरात लवकर तिला वाड्यावर घेऊन ये, मी तिची खणा नारळाने ओटी भरेन. त्याबरोबर दुष्यंतला लगेचच आठवायला लागतं की तो ज्यावेळेस तिला मुंबईला आणण्यासाठी गेला होता त्यावेळेस त्याने तिला आणि तिच्या बॉसला एकत्र एका बेडवरती पाहिलं होतं आणि त्याची काय अवस्था झाली होती. त्याचबरोबर त्याला हेही आठवतं की ज्यावेळेस तो मंदिरात उदास रडत बसला होता त्यावेळेस कृष्णा तिकडे होती आणि कृष्णाने त्याला सांगितलं होतं की हे बघा, जे घडून गेलं त्याच्यावर विचार करत नाही बसायचं, जे घडून गेलं ते आपल्या नशिबात होतं असं म्हणायचं आणि ते स्वीकारायचं, कारण प्रत्येक अंधारानंतर एकदा तरी उजेड येणारच असतो, ही गोष्ट आपण कधीही विसरायची नाही. तर आता इकडे जयकांतचे जे मित्र असतात त्यांनी त्याच्या लग्नासाठीची पार्टी ठेवलेली असते आणि ते आता नाचत असतात. इतक्यात त्या ठिकाणी जयकांतसुद्धा गाडी घेऊन पोहोचलेला असतो. तो सुद्धा मित्रांमध्ये नाचायला लागतो आणि नाचत नाचतच तो मित्रांना सांगत असतो, चला आता घ्या पार्टी करायला, ते बी अति प्रचंड येगानं, चला
त्याबरोबर आता आणखीन जोरात गाण्यांचा आवाज वाढवला जातो आणि काय नुसता कल्ला 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 आणि कल्लाच असतो सुरू तिथे. इतक्यात आता त्यांच्यापैकी एकाचा मोबाईल वाजतो. आता मोबाईल वाजल्याबरोबर तो जरा बघतो की आपल्यावरती कोणाचं लक्ष नाही आहे ना, तर नाही. आणि मग तो बाजूला येऊन लगेच फोन उचलतो आणि म्हणतो, हा साहेब बोला. त्याबरोबर लगेचच आता इकडनं दुष्यंतचे वडील विचारत असतात, काय रे आलं का ते माकड तिथं, पोहोचलं का? त्याबरोबर लगेचच आता ते सांगत असतात की हो हो साहेब, ते सोंग इथं आत्ताच पोहोचले. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंतचे वडील त्याला म्हणायला लागतात, मी काय सांगितलं आहे ते लक्षात आहे ना, सगळं तसंच घडलं पाहिजे. त्याबरोबर इकडे आता ती व्यक्ती म्हणत असते, साहेब तुम्ही काही काळजीच करू नका, जसं आणि जे तुम्ही सांगितलं आहे ते तसंच होईल. मी फोन ठेवतो आणि कामाला लागतो. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंतचे वडील सांगतात की हो लवकर कामाला लाग. मग लगेच आता त्याला एक मुलगा हाक मारतो, अहो भाऊ काय करताय, आवाज हळद आहे, या इकडं नाचाय. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, होय होय आलो. त्याबरोबर आता तो फोन कट करतो आणि तिकडे जातो आणि लगेचच जयकांतच्या हातातून त्याचं दारूचं ग्लास घेतो आणि म्हणतो, थांबा की जयकांत शेठ, मी भरून आणतो. आणि आता तो दारूचं ग्लास भरून आणण्यासाठी घेतो आणि आता तो त्या ग्लासामध्ये कसली तरी गोळी टाकत असतो. आता नेमका तो ज्यावेळेस गोळी टाकायला हातामध्ये गोळी घेतो त्यावेळेस जयकांतची नजर त्याच्यावरती पडते आणि तो विचारतो त्याला, काय रे काय करतोयस तू? त्याबरोबर मात्र आता इकडे हा माणूस पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. त्याला आता कळत नसतं की आपण आता ह्याला सांगायचं तर काय. इतक्यात इकडे दुष्यंत हा एकटा बसलेला असताना त्याच्या फोनवरती गौतमीचा मेसेज आलेला असतो, हाय बेबी काय करतोयस? अरे आय लव्ह यू. मगापासून काही मेसेज नाही, कॉल नाही, सगळं काही ठीक आहे ना? तू कॉल मेसेज काहीच कसं करत नाहीस? तुला माहिती आहे ना मी तुला किती मिस करत असते ते. आता हा मेसेज वाचल्याच्या नंतर तर दुष्यंतला खरोखर खूप राग आलेला असतो. त्याला कळत नसतं की आत्ता ह्या मेसेजवरती कसं रिॲक्ट व्हावं. पण मग तो काहीच रिॲक्ट न होता तो सरळ मोबाईल खिशामध्ये घालतो आणि गप्प बसून राहतो. तर आता त्याला कृष्णाचे शब्द आठवत असतात, एका अंधारानंतर उजेड हा येतच असतो. तर आता इथे बायका ह्या गप्पा मारत बसलेल्या असतात की चला आता शेवटी आपल्या कृष्णीच्या अंगाला एकदा का हळद लागली की कसं समद चांगलं होणार, कृष्णीचं भलं होणार आपल्या. आता इथे लगेचच सावित्री म्हणायला लागते, होय की म्हणूनच तर मी तुम्हा समद्यांची वाट बघत होते. आता तुम्ही समद्या आलाय नवं तर मला बी मदत होईल जरा तुमची. आपण आता एकत्रच कृष्णीला हळद लावू. इतक्यात तिच्या फोनवरती बाळजाबाईंचा फोन येतो. ती म्हणते, आलेच हा म्या, बाळजाबाईंचा फोन येतोय ना. आणि मग ती बाळजाबाईंचा फोन घेते, म्हणत असते, हां बोला की बाळजाबाई. त्याबरोबर आता बाळजाबाई तिला सांगत असतात, आम्ही आमच्या जयकांतची उष्टी हळद पाठवायला लागलो आहे माणसांच्या हस्तून, तर कृष्णीला आमच्या नवीन होणाऱ्या धाकल्या सुनबाईंना हळदीनं पूर्ण भरून टाका, माखवून टाका त्यांना हळदीनं पूर्ण. अशा लखलखल्या पाहिजेत त्या हळदीनं की आमसनी बी बघून असं भारी वाटलं पाहिजे काय. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते, वय वय तुम्ही काही काळजीच करू नका, मी अशी चमकवतो की नाही तिला हळदीनं की बघालच तुम्ही. त्याबरोबर आता हिने असं म्हटल्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, बरोबर. आणि आता बाळजाबाई जास्त काही हिचं ऐकून न घेता पटकन फोन कट करून टाकतात. त्याबरोबर आता इकडे मात्र सावित्रीला प्रश्न पडतो की अरे ह्या बाळजाबाई अशा काय आहेत, समोरचा माणूस काय बोलतोय काय नाही बोलत, काय ऐकूनच घेत नाही, स्वतःचं बोलून झालं की सरळ फोन कट करतात. जाऊ दे मरू दे तिकडं, मला काय, असा विचार करून ती आता सोडून देते. पण तिला हे पटलेलं नसतं बाळजाबाईंचं वागणं, असा बाळजाबाईंनी थेट फोन कट करणं. त्याबरोबर आपण आता पाहतो की इकडे कृष्णा हिचं लग्न ठरलेलं असतं. तर आता लोक हे बाळजाबाईंकडे आदराने बघत असतात, कारण बाळजाबाईंनी आता कृष्णाला सून म्हणून स्वीकारलेलं असतं. तर आता लगेचच बाळजाबाई ह्या एका नोकराला हाक मारतात आणि म्हणत असतात, हे घे, हे कृष्णाला हळद नेऊन द्यायची आहे, आपल्या जयकांतची उष्टी हळद आहे, कृष्णाचं घर कुठं आहे ते माहिती आहे ना. त्याबरोबर लगेचच तो माणूस म्हणायला लागतो, अहो बाईसाहेब कृष्णाचं घर कोणाला माहीत नाही गावात, अख्ख्या गावात माहिती आहे समजाना. तर आता इथे भक्ती ही म्हणायला लागते की कृष्णे अगं खरंच तुला हे लगीन करायचं आहे का? इतक्यात आता बंट्याला भक्तीताई सांगते, बंट्या आपल्या स्वातीला चारा टाकून ये. मग आता तो तिकडनं गेल्यावर पुन्हा भक्ती आता कृष्णाला एकट्यात विचारत असते, कृष्णे. इतक्यात त्या ठिकाणी आता सावित्री येते आणि म्हणत असते, अरे वा वा वा,
तयार झालीस बाई, बरं झालं. चला आता कुठल्या बी क्षणी तुला लावण्यासाठी उष्टी हळद येऊ शकते. चल चल चल, हळद आहे ना व तुझी. त्याबरोबर आता कृष्णा ही म्हणत असते, आहे अगं मला नाही लावून घ्यायची त्या जयकांची उष्टी हळद. तुला का समजत नाही आहे, मला नको आहे गं त्याची उष्टी हळद, ऐक ना माझं. त्याबरोबर आता हे ऐकल्यावर मात्र सावित्री ही चिडते. तर कृष्णा म्हणत असते, अगं आई नको ना. तर सावित्री म्हणते, ह्या हळदीनं फक्त तुझंच नाही तर आमचं भी नशीब चमकणार आहे. त्यामुळं नाटक करायचं नाही, गुपचूप हळद लावून घ्यायची, समजलं नवं. त्याबरोबर पुढं ती म्हणते, म्या बी बघतोच कशी हळद लावून घेत नाही ती तू. त्याबरोबर आता इथं कृष्णा म्हणत असते, आई ऐक ना माझं, आई नको ना. त्यावरती म्हणते, गप गुमान बाहेर चलायचं आणि हळदीच्या पाटावर बसायचं. जास्त नाटकं केलीस नवं तर याद राख, गाठ माझ्याशी आहे म्हणून. त्याबरोबर आता कृष्णा नको नको म्हणत असते. मग सावित्री तिला म्हणते, थांब आता बघतेस तुझ्याकडं. आणि ती कृष्णाच्या हाताला धरते आणि तिला आता तिकडनं खेचत खेचत ती बाहेर घेऊन आलेली असते. तर इकडे आता दुष्यंत हा गाडी घेऊन चाललेला असतो. त्याला मध्ये मध्ये आता खोटारड्या गौतमीची आठवण येत असते आणि त्यामुळे तो फुल स्पीडमध्ये गाडी ड्राईव्ह करत असतो. तर इकडे आता कृष्णा हिला जबरदस्तीने खेचून आणलेली असते सावित्रीने आणि लोकांना सांगत असते की अहो बघा ना, आवरायला किती वेळ लावत होती म्हणून मग मीच खेचत आणली. चल चल कृष्णे, आता बसली आहेस नवं पाटावर, काळजी करू नको, कोणत्या बी क्षणी तुझी उष्टी हळद येईल. किती वेळ लागतोय नवं यासनी उष्टी हळद आणायला, असा विचार ती करत असते. इतक्यात तिचा फोन वाजतो आणि ती म्हणायला लागते, तुम्ही समधी बसा, मी आलोच. आणि आता ती लगेचच फोन उचलते आणि म्हणते, हा पिला बोल ना, कशी आहेस तू बाळा पूजे. त्याबरोबर आता पूजा ही लगेचच आईला म्हणायला लागते, काय मग कशी सुरू आहे लग्नाची तयारी त्या अपशकुनी मुलीच्या. त्याबरोबर आता पूजाने हा असा प्रश्न विचारल्याबरोबर आईला प्रश्न पडतो की पूजाला हे सगळं कसं कळलं. मग ती पूजाला विचारते, अगं पिल्ला तुला हे समजा कुणी सांगितलं. त्याबरोबर पूजा म्हणत असते, आला होता मला सुद्धा भक्तिताईचा कॉल, भक्तिताई सांगत होती. त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते, वय का. त्याबरोबर आता ती इकडे सावित्री म्हणत असते, खरं सांगू का बाळा तुला, अगं मला या अपशकुनी पोरीचं लगीन कधी व्हावं असं वाटतच नव्हतं. पण जर हिचं लगीन होणं आपल्या पथ्यावर पडत असेल तर मग काय फरक पडतो हिचं लगीन झाल्याने. त्याबरोबर लगेचच आता इकडे पूजा म्हणायला लागते, हे बघ आई, ते काहीही असलं तरी मला त्या मुलीशी काहीसुद्धा घेणं देणं नाही आहे, हे तू विसरू नकोस. त्याबरोबर आता इकडे सावित्री म्हणत असते, हो ग पिला, मला माहिती आहे, मी हे समजा जे काही करायला लागले तर तुझ्यासाठीच करायला आहे नव्हं. अगं एकदा काय अपशकुनी पोरीचं लगीन झालं की आपलं समजा कर्ज माफ होईल आणि आपला भाग्योदय होईल, कळतंय का तुला. त्याबरोबर आता लगेचच इकडे पूजा म्हणते, भाग्योदय म्हणजे नेमकं व्हायचं काय. त्याबरोबर आता ती तिला सांगते की अगं आपली सगळी कर्ज माफ होतील जर ह्या पोरीचं लग्न त्या पोराबरोबर झालं तर. त्याबरोबर लगेचच इकडे पूजा म्हणते, बापरे असं. त्यावर सावित्री म्हणते, होय अगं सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे ही अपशकुनी पोरगी म्हणजे आपल्यासाठी. त्यावर भक्ती म्हणते, पूजा म्हणते, आई खरंच तुला असं वाटतं ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे म्हणून. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, होय मला असं नक्कीच वाटायलंय. आणि बघ तू, हिचं लगीन झाल्यावर हिला सुख मिळो या ना मिळो, पण हिचं लगीन झाल्यामुळं आपण मात्र सुखी होणार एवढं नक्की. आणि मग जर आपण सुखी होणार असू तर काय फरक पडतोय ह्या अपशकुनी पोरीचं लगीन होतंय काय नाही होतंय काय, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे. आपल्याला फक्त आपलं सुख महत्त्वाचं. काय बरोबर बोलायला नवं मी. हे बघ, आपण काय बघायचं, जिथं फायदा तिथंच कायदा, समजलं. त्याबरोबर लगेचच आता पूजासुद्धा हसायला लागते आणि म्हणते, हो बरोबर बोलतेस तू आई, काळजी करू नकोस, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मला काहीही झालं तरी त्या मुलीला माझी बरोबरी करताना बघायचं नाही आहे. त्यामुळे तिला चांगल्या घरात देऊन तू चूक करू नकोस. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, आता तुला त्यांच्याकडून जितका पैसा काढता येईल तितका जास्त पैसा काढून घे. तर आता इथे कृष्णाला तिच्या बाबांची आठवण येत असते. तिला आठवत असतं की तिच्या बाबांनी तिच्यासाठी 2 बाहुल्या बनवलेल्या असतात आणि तिला सांगितलेलं असतं की हे बघ, ही तू आणि हा तुझा नवरा, बघ किती छान दिसायला तुम्ही, तू मोठी झालीस ना कृष्णे की मी तुझा असंच थाटामाटात लगीन लावून देईल बघ. आता कृष्णा ते सगळं आठवून तिच्या चेहऱ्यावर एक छोटंसं स्माईल येतं. पण इतक्यात
तिच्यासमोर मुंडावळ्या येतात, ते सुद्धा जयकांतच्या नावाने बांधण्यासाठी. मग कृष्णाच्या चेहऱ्यावरचं ते हसू एकाएकी पळून जातं आणि कृष्णाच्या हातावर आता हळकुंडसुद्धा बांधलं जातं आणि ते सुद्धा जयकांतच्या नावाचं. त्यामुळे कृष्णाला आता लगेचच आठवायला लागतं की जयकांत किती नीच आहे ते. त्याने कशी प्रत्येक वेळेस तिच्यावरती वाईट नजर टाकली होती, कशी प्रत्येक वेळेस तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. तिला एकूण एक गोष्ट आठवत असते आणि त्यामुळे तिला आता त्रास होत असतो. तिला सगळ्यात आधी आठवतं की जयकांतने तिला म्हटला होता की अगं राणी हो की ग माझ्या मळ्याची कारभारीण, एकदा का माझ्या मळ्यात आलीच नवं की जी जमिनी बघशील ती फक्कस्त तुझी, फक्कस्त अंगठा लावायचा आणि जमीन तुझ्या नावावर. आता कृष्णा डोळे मिटते घट्ट आणि देवी आईचा धावा करायला लागते. ती म्हणत असते, देवी आई आज पावतर एकदा जरी मी तुझी मनापासून भक्ती केली असेल असं तुला वाटलं नवं तर काय बी कर, पण आज माझ्या अंगाला त्या जयकांतची उष्टी हळद लागू देऊ नकस. कशी बी कर पण मला वाचव. आज तुझ्या भक्तीची आणि माझ्या श्रद्धेची परीक्षा आहे. त्याबरोबर आता इथे खूप स्पीडमध्ये गाडी चालवत असतो दुष्यंत आणि त्याला त्याच्या आईचे शब्द आठवत असतात. तू एक काम कर दुष्यंत, तू सुनबाईसनी घेऊन एकदा वाड्यावरती ये. एकदा का तुम्ही इथं आला असं नवं की मी तुझी आणि त्यांची दोघांची नजर काढीन आणि त्यांची खना नारळानं ओटी बी भरीन. त्याबरोबर पुढं त्या म्हणाल्या होत्या, आता तू पोरगी निवडल्यास म्हणजे मला विचार करायची काही गरज नाही, ती पोरगी चांगलीच असेल गुणावानाला. इतक्यात आता इकडे तो जात असताना समोरून कृष्णासाठी जी मुलं उष्टी हळद घेऊन चाललेली असतात त्यांची बाईक येते आणि त्यांच्या बाईकला आता दुष्यंतची धडक बसते आणि त्याच्या हातातली ती हळदीची वाटी खाली सांडून जाते. सगळी हळद खाली पडलेली असते. तर आता इथे आपण पाहतो की पूर्ण लग्नामध्ये गडबड झालेली असते, गोंधळ झालेला असतो, कारण जयकांत हा लग्नातून गायब झालेला असतो. तर लोक आता भडकलेली असतात आणि म्हणत असतात की हे बघा बाळजाबाई, जयकांत आता लग्नातून गायब झालेला आहे, त्यामुळं ह्या कृष्णाचं लगीन कसं लावायचं आणि कुणाबरोबर ते आता तुम्हीच ठरवा, पण तिचं लगीन ह्या मंडपात झालंच पाहिजे. आणि मग आता लोक बाळजाबाईंवरती काठ्या उगारतात. त्याबरोबर दुष्यंत हा लोकांना म्हणत असतो, थांबा तिथेच. जर माझ्या आईचा शब्द एवढाच महत्त्वाचा असेल ना तर ठीक आहे, मी करतो कृष्णाबरोबर लग्न. आता हे ऐकून मात्र बाळजाबाईंना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर दुष्यंतच्या वडिलांना मात्र या गोष्टीचा खूप जास्त आनंद झालेला असतो की चला फायनली मला जे हवं आहे तेच आता घडणार आहे. त्याबरोबर आता कृष्णाला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की दुष्यंत सरकार हे सगळं काही काय बोलत आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.